मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आता राज ठाकरेंचं मिशन मुंबई हे सुरू झालेलं आहे। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत। त्या संदर्भातली शिवतीर्थवर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मॅरेथॉन बैठका आहेत राज ठाकरेंच्या, त्यासोबतच शिवतीर्थवरच्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा होणार आहे का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। शिवतीर्थवर दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे। मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष या बैठकीकरता उपस्थित असतील। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरणार असल्याची माहिती आहे। तर राज ठाकरेंच्या या मॅरेथॉन बैठकीवर लक्ष आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांचं। मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आज शिवतीर्थवर तर बैठक आहेच, मात्र त्यासोबतच ठाण्यात सुद्धा महत्त्वाची बैठक आहे। शिंदेंच्या ठाण्यात राज ठाकरेंची ही बैठक कसं महत्त्व आहे या दृष्टीने? अगदी बरोबर आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा 2 दिवस बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर थोडासा गॅप दिलेला होता आणि आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। आजची जी बैठक आहे ती विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरातल्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आहेत। यामध्ये संदीप देशपांडे असतील, त्याचबरोबर यशवंत किल्लेदार असतील, हे तर असतीलच, परंतु मुंबईतले जे नेते आहेत, बाळा नांदगावकर आहेत, सरदेसाई आहेत, हे सुद्धा या बैठकीला असतील। 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। बैठकीमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेवर कशा प्रकारे लक्ष केंद्रित करायचं आहे हेच विषय असणार आहे। त्याचबरोबर जे आतापर्यंतचे आंदोलनं केलेली आहेत आणि आता भविष्यात जे आता शाळा उघडणार आहेत, हिंदीचा विषय आहेत, मुलांना मिळणारे शालेय साहित्य आहे, हे कशा प्रकारे लवकरात लवकर मिळेल यासाठी लोक त्यांच्याकडे, जे मनसेचे स्थानिक पदाधिकारी असतात यांच्याकडे जात असतात आणि हे जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे सोडवायचे यावर सुद्धा मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे। आणि हे सगळे विषय तर आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का या विषयावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। कार्यकर्ते तर बोलतीलच, पदाधिकारी बोलतीलच, परंतु राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे। जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ताच घ्यायचा आहे की नंतर घ्यायचा आहे हा संदेश देतात पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करायचा आहे का किंवा घ्यायचा आहे का, युती करायची आहे का की महायुतीसोबत जायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या दरम्यान होणार आहे। त्यानंतर ही बैठक झाल्यानंतर राज ठाकरे ठाण्याकडे रवाना होणार आहेत। ठाण्यात सुद्धा ठाणे महापालिका ही महत्त्वाची आहे, एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो आणि त्या अनुषंगाने तिथे जाऊन मनसेचं पुन्हा एकदा वर्चस्व कशा प्रकारे निर्माण करायचं आहे या संदर्भात सुद्धा तिथल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय भूमिका घेतात, एकंदरीतच राज ठाकरेंच्या या सगळ्या मॅरेथॉन बैठकांवर आपलं लक्ष असणारच आहे। कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा सवाल तर चर्चेत आहेच, मात्र त्यासोबतच राज ठाकरेंची मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही।